नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी आज इयत्ता 12वी प्रकरण 7 राष्ट्रीय उत्पन्न या भागाबद्दल आपण माहिती पाहत होतो। तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती ह्या मुद्द्याविषयी आजच्या तासाला आपण चर्चा करणार आहोत। राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहे। एक उत्पादन पद्धत आहे, दुसरं उत्पन्न पद्धत आहे, तिसरं खर्च पद्धत आहे। मग त्यामध्ये पहिला उत्पादन पद्धतीमध्ये पहिला आहे अंतिम वस्तू पद्धती, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। तर उत्पादन पद्धतीमधील पहिला आहे अंतिम वस्तू पद्धती। प्रथमतः आपण उत्पादन पद्धतीविषयी थोडीशी माहिती पाहूयात। तर राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत म्हणूनही ओळखली जाते। त्याला या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केली जाते। अर्थव्यवस्थेची शेती, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण आणि इतर सेवा अशा विविध क्षेत्रात त्याची विभागणी केली जाते। म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते। अशा प्रकारे उत्पादन पद्धतीमध्ये राष्ट्रीय उत्पन्न मापनाची उत्पादन पद्धत किंवा मालसाठा पद्धत म्हणून ती ओळखली जाते। या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी उत्पादनावर लक्ष केंद्रित केली जाते। अर्थव्यवस्थेची शेती, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान उपक्रम, वाणिज्य, वाहतूक, दळणवळण यांनी इतर सेवा अशा विविध क्षेत्रात विभागणी सुद्धा केली जाते। एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्यांची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केले जाते। अशा प्रकारे स्थूल राष्ट्रीय उत्पादनाचे दुहेरी मापन टाळण्यासाठी उत्पादन पद्धतीत 2 पर्याय पद्धती सांगितल्या आहेत। पहिला आहे अंतिम वस्तू पद्धती। या पद्धतीविषयी आपण माहिती पाहणार आहोत। अंतिम वस्तू म्हणजे अशा वस्तू ज्या उपभोगासाठी वापरल्या जातात। या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवाच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते। मध्यम वस्तू आणि सेवाचे मूल्य विचारात घेतले जात नाही। अंतिम वस्तूच्या उत्पादन प्रक्रियेत मध्यम वस्तूचा वापर करतात, म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्यात मध्यम वस्तूचा मूल्याचा समावेश केलेला असतो। उदाहरण म्हणजे ब्रेडच्या किमतीत गव्हाच्या तसेच गव्हाचे पीठ तयार करण्याच्या किमतीचा समावेश केलेला असतो। म्हणजे गव्हाचे पीठ या काय आहेत, मध्यम वस्तू आहेत। उत्पादन प्रक्रियेत या वस्तूचे मूल्य दिलेले असते, म्हणून ब्रेड या अंतिम वस्तूत मध्यम वस्तूचे मूल्य मोजलेले असते। म्हणजेच अंतिम वस्तूच्या मूल्याबरोबर जेव्हा मध्यम वस्तूचे मूल्य मोजले जाते तेव्हा त्यास दुहेरी गणना होते। दुहेरी मापन टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तूचेच मूल्य मोजले पाहिजे। अशा प्रकारे अंतिम वस्तू पद्धती या मुद्द्याबद्दल आपण पाहिलेला आहोत। आता मूल्यवर्धित पद्धती पाहणार आहोत आपण। अंतिम वस्तू पद्धती पाहिल्यानंतर आता आपण मूल्यवर्धित पद्धती पाहणार आहोत। बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची दुहेरी गणना टाळण्यासाठी मूल्यवर्धित पद्धती वापरतात। यामध्ये वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यावर तिच्या मूल्यात झालेली वाढ विचारात घेतली जाते। म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य व उत्पादन आदाने यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवृद्धी होय। थोडक्यात अंतिम वस्तू तयार होईपर्यंत प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून स्थूल राष्ट्रीय उत्पादन काढले जाते। म्हणजे मूल्यवर्धित पद्धतीने स्थूल राष्ट्रीय उत्पादनाची गणना कशी केली जाते हे खालील उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्ट होईल। मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन आपण पाहणार आहोत। मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन, मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन। तर विद्यार्थ्यांनो, आता इथं उत्पादनाचे पायरी दाखवलेले आहेत। म्हणजे कापूस आहे। प्रथमतः कापसाचं बाजार मूल्य किती असणार आहे, 150 असणार आहे। त्याच्या आदानाचं मूल्य हे 0 असणार आहे, म्हणजे त्याचं वर्धित मूल्य हे किती असणार आहे, 150 असणार आहे। कापसापासून जेव्हा सुतामध्ये रूपांतर होतं मग तेव्हा त्याचं मूल्य किती असणार आहे, 250 असणार आहे। मग आदानाचे मूल्य हे मूळ मूल्य एवढेच काय असणार आहे, 150 असणार आहे। मग हे वाढीव मूल्य काय आहे ते आपण वर्धित मूल्यामध्ये 100 हे गृहीत धरलेलं असतो। मग सुताचं जेव्हा कापडामध्ये रूपांतर होते तेव्हा त्याचं उत्पादनाचं बाजार मूल्य हे 400 आहे। म्हणजे ह्याच्यामध्ये 250 इतकं काय झालेलं आहे, वाढ झालेला आहे। मग
वाढले 250, ह्याच्यातलं 250 इतकं कमी केलं तर उरलेलं जे काही वर्धित मूल्य असते ते 150 असेल. अशा प्रकारे शर्ट हे शेवटचं आणि अंतिम प्रोडक्ट असेल. कापडापासून शर्ट बनतो आणि त्याचं वस्तूचं मूल्य हे किती असेल? 500 असेल. म्हणजे ह्याचं वाढीव मूल्य हा 100 असेल आणि आदानाचे मूल्य हे 400 असेल. म्हणून शर्टचं वर्धित मूल्य हे किंवा शेवटी त्याचं बेरीज हा किती असेल? शर्टचं मूल्य हे 500 असणार आहे. अशा प्रकारे मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीत प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम उत्पादनापासून कच्चा मालाचे मूल्य कमी करून मोजदाद केली जाते. विविध टप्प्यावर समाविष्ट केलेली मूल्याची बेरीज हे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट केली जाते. वरील तक्त्यामध्ये अंतिम वस्तू शर्ट त्याची किंमत किती आहे? 500 आहे. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यावर समाविष्ट केले जाणाऱ्या उत्पादनाचे मूल्यवर्धित मूल्य 100 प्लस 150 प्लस 150 प्लस 100 बरोबर काय असेल? ते 500 असेल इतके आहे. अशा प्रकारे समाविष्ट केलेले मूल्य हे अंतिम वस्तूच्या मूल्या इतकेच आहे. आता आपण दक्षता पाहणार आहोत. उत्पादन पद्धतीने बघा, उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं क्रमांक आहे दुहेरी गणना टाळण्यासाठी फक्त अंतिम वस्तू व सेवांचे मूल्य मोजले जाते. दुसरं आहे शेतकऱ्यांनी स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे मूल्य अंदाजे काढले जाते. म्हणजे स्वतःच्या उपभोगासाठी उत्पादित केलेल्या वस्तूचा मूल्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा. दक्षतामध्ये तिसरा प्रकार आहे तर राष्ट्रीय उत्पन्नाच्या अचूक अंदाजासाठी बाजार किमतीत समाविष्ट केलेली अप्रत्यक्ष कराची रक्कम वगळली जाते. तसेच काही वस्तूंसाठी शासनाने दिलेली अनुदानाची रक्कम मोजावी. चौथा आहे राष्ट्रीय उत्पन्न मोजताना वेगवेगळ्या वर्षातील वस्तूच्या किमतीतील बदलाची दखल घ्यावी. पाचवा आहे निर्यात मूल्य मिळविले जाते आणि आयात मूल्य वगळले जाते. सहावा आहे भांडवली वस्तूची झालेली झीज घसारा मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. सातवा आहे जुन्या वस्तूची खरेदी विक्री राष्ट्रीय उत्पन्नात मोजली जात नाही कारण ते चालू वर्षातील उत्पादन नसते. अशा प्रकारे अविकसित देशात मोठ्या प्रमाणावर उत्पादन पद्धतीचा वापर करतात. उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना अनेक अडचणी येत असल्यामुळे या पद्धतीची विश्वासार्हता कमी आहे. भारतात या पद्धतीने शेती म्हणा, खाणकाम म्हणा, हस्तव्यवसाय, यांत्रिक उत्पादने या क्षेत्रातील उत्पन्नाची मोजणी केली जाते. पण उत्पादन पद्धतीने वाहतूक, वाणिज्य आणि दळणवळण क्षेत्रातील राष्ट्रीय उत्पन्न मोजले जात नाही. अशा प्रकारे उत्पादन पद्धती आपण पाहिलो. त्यामध्ये अंतिम वस्तू पद्धती हे पहिल्या प्रकाराविषयी आपण माहिती पाहिलो. नंतर मग मूल्यवर्धित पद्धती, मूल्यवर्धित उत्पादन दृष्टिकोन पाहिलो, त्याचे तथ्या आणि त्यानंतर त्याचे दक्षताविषयी आपण पाहिलेलं आहोत. आता राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धतीमधील उत्पन्न पद्धती हे दुसऱ्या पद्धतीबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर आता आपण उत्पन्न पद्धती पाहणार आहोत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धती पाहणार आहोत. तर बघा, राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या उत्पन्न पद्धतीला घटक खर्चानुसार राष्ट्रीय उत्पन्न पद्धती असेही म्हणतात. या पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करण्यासाठी विभाजनावर लक्ष केंद्रित केले जाते. या पद्धतीत एका वर्षाच्या कालावधीत देशातील नागरिकांना मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी सर्व उत्पादन घटकांना खंड, मजुरी, व्याज आणि नफा या स्वरूपात उत्पन्न प्राप्त होते. सर्व उत्पादन घटकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्न मोजले जाते. सर्व उत्पादन घटकांना वितरित केलेल्या उत्पन्नाची बेरीज राष्ट्रीय उत्पन्ना इतकी येते. या पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्न मोजताना हस्तांतरित देणी वगळली जातात. कर विषयक माहितीपत्रके, अहवाल, लेखापुस्तके, अल्प उत्पादनासंबंधीचे अंदाज या स्रोतांपासून उत्पन्नाची आकडेवारी प्राप्त करता येते. दिलेल्या कालावधीत वस्तू व सेवांच्या उत्पादन कार्यात सहभागी झालेल्या उत्पादन घटक मालकांना मिळणाऱ्या घटक मोबदल्याची बेरीज करून जे उत्पन्न येते त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पादन मानले जाते. अशा प्रकारे उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र आपण पाहणार आहोत. स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र पाहत असताना पहिल्यांदा राष्ट्रीय उत्पन्न आहे राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड प्लस वेतन प्लस व्याज, खंड प्लस वेतन प्लस व्याज आहे, व्याज प्लस नफा
प्लस मिश्र उत्पन्न प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न निव्वळ विदेशी उत्पन्न अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र आपण पाहू शकतो. राष्ट्रीय उत्पन्न बरोबर खंड प्लस वेतन प्लस व्याज प्लस नफा प्लस मिश्र उत्पन्न प्लस निव्वळ विदेशी उत्पन्न. तेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो IN इज इक्वल टू रेंट प्लस वेजेस प्लस इंटरेस्ट प्लस प्रॉफिट प्लस मिक्स्ड इन्कम प्लस नेट इन्कम फ्रॉम अब्रोड. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापनाचे सूत्र आपण पाहिलेलं आहोत. आता दक्षता पाहणार आहोत. बघा, दक्षतामध्ये राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाचे दक्षता आपण पाहणार आहोत. उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाचे दक्षता आपण पाहणार आहोत. एक आहे शिष्यवृत्ती, दुसरा आहे भेटी देणग्या. एक आहे शिष्यवृत्ती, भेटी देणग्या, दान, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता इत्यादी सारखे हस्तांतरित उत्पन्न आणि हस्तांतरित देणी किंवा हस्तांतरित देणी याची रक्कम एकूण उत्पन्नात वगळावी. दुसरं आहे गृहिणीच्या सेवा, शिक्षकांनी स्वतःच्या पाल्याला शिकवणे अशा विनामूल्य सेवा राष्ट्रीय उत्पादनात मोजू नये. तिसरा आहे घर, गाडी यासारख्या जुन्या वस्तूंची विक्री करून ते उत्पन्न मिळते त्याचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. चौथा आहे समभाग आणि रोख्यांच्या विक्रीपासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण त्यामुळे वास्तव राष्ट्रीय उत्पन्नात कोणताही भर पडत नाही. पाचवा आहे प्रत्यक्ष करापासून शासनाला मिळणारा महसूल राष्ट्रीय उत्पन्नात धरू नये, कारण हा महसूल म्हणजे शासनाला मिळणारे हस्तांतरित उत्पन्न असते. सहावा म्हणजे उद्योग संस्थांचा अवितरित नफा, शासकीय मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न, पाणी पुरवठा यासारख्या सार्वजनिक उपक्रमांपासून मिळणारा नफा राष्ट्रीय उत्पन्नात मोजावा. सातवा आहे स्वतःच्या उपभोगासाठी वापरलेल्या वस्तूचे मूल्य आणि स्वतःच्या मालकीच्या घराचे मूल्य राष्ट्रीय उत्पन्नात मोजावे. अशा प्रकारे भारतात मध्यवर्ती सांख्यिकीय संघटनेची राष्ट्रीय उत्पन्न समिती व्यापार, वाहतूक, व्यावसायिक, सार्वजनिक प्रशासन, घरगुती सेवा इत्यादी क्षेत्रातील उत्पन्न पद्धतीच्या सहाय्याने ते मोजली जाते. अशा प्रकारे राष्ट्रीय उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाच्या दक्षता आपण पाहिलेला आहोत. पुढचा पॉइंट आहे खर्च पद्धती पाहणार आहोत आपण. तिसरा आहे खर्च पद्धतीनुसार तर आता आपण राष्ट्रीय उत्पन्नाच्या मोजण्याच्या पद्धतीमधील तिसरा प्रकार आहे खर्च पद्धतीविषयी माहिती पाहत असताना खर्च पद्धतीनुसार एका वर्षाच्या कालावधीत देशात होणारे एकूण खर्चाचे मोजमाप केले जाते. एका वर्षाच्या कालावधीत सर्व व्यक्ती, उद्योग संस्था आणि शासनाने केलेल्या उपभोगावरील खर्चाची आणि गुंतवणुकीवरील खर्चाची बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खर्च पद्धतीनुसार स्थूल राष्ट्रीय उत्पादन मापनाचे सूत्र आपण पाहणार आहोत. NI इज इक्वल टू C प्लस I प्लस G. NI इज इक्वल टू C प्लस I प्लस G प्लस कंसात X मायनस M प्लस R मायनस P. यालाच मराठीमध्ये काय म्हटलं जातं, राष्ट्रीय उत्पन्न बरोबर उपभोग प्लस गुंतवणूक प्लस सरकारी खर्च प्लस निर्यात प्लस आयास कंसात परकीय निव्वळ प्राप्ती. अशा प्रकारे खर्च पद्धतीचं राष्ट्रीय उत्पन्न मापनाचे सूत्र आपण पाहू शकतो. त्याचे प्रकारही आपल्याला पाहायचं आहे, ते खालीलप्रमाणे पाहूयात. तर आता खर्च पद्धतीमध्ये पहिला पद्धत आहे खाजगी अंतिम उपभोग खर्च. त्याला C म्हटलं जातं, खाजगी अंतिम उपभोग खर्च. खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबांनी अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूंवर केलेला खर्च, ज्या लगेच वापरल्या जातात. टिकाऊ वस्तूंवरील खर्च जसे गाडी, संगणक, दूरदर्शन, धुलाई यंत्र इत्यादीवरील खर्च, ज्या जास्त दिवस वापरल्या जातात.
आणि सेवांवरील खर्च जसे वाहतूक सेवा, वैद्यकीय सेवा इत्यादी. अशा प्रकारे खाजगी अंतिम उपभोग खर्चामध्ये कशा कशाचा समावेश होतो. खाजगी अंतिम उपभोग खर्च म्हणजे कुटुंबांनी अन्न, वस्त्र यासारख्या वस्तूवर केलेला खर्च ज्या लगेच वापरल्या जातात. टिकाऊ वस्तूवरील खर्च ज्या जसे गाडी आहे, संगणक आहे, दूरदर्शन आहे, धुलाई यंत्र आहे इत्यादीवरील केलेला खर्च. तसेच जास्त दिवस वापरल्या जातात अशा वस्तू किंवा सेवावरील खर्च म्हणजेच वाहतूक सेवा आणि वैद्यकीय सेवा इत्यादीचा त्यामध्ये समावेश होत असतो. तर आता स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च पाहणार आहोत. तर खाजगी उद्योजकांनी पुनर्स्थापना, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय. खाजगी उद्योजकांनी पुनर्स्थापना, नवीनीकरण आणि नवीन गुंतवणुकीवर केलेला खर्च म्हणजे स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च होय. तिसरा आहे सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च. सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च बघा, सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय. सरकारकडून प्रशासकीय सेवा, कायदा आणि सुव्यवस्था, संरक्षण, शिक्षण, आरोग्य इत्यादीवर केलेला खर्च म्हणजे सरकारी अंतिम उपभोग खर्च होय. ब आहे सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत संरचना निर्माण करण्याकरता केलेला खर्च होय. सरकारी गुंतवणूक खर्च म्हणजे रस्ते, रेल्वे, पूल, धरणे, कालवे इत्यादी आधारभूत संरचना निर्माण करण्याकरता केलेला खर्च होय. चौथा आहे निव्वळ विदेशी गुंतवणूक, निव्वळ निर्यात X-M. निव्वळ विदेशी गुंतवणूक, निव्वळ निर्यात बघा, त्यालाच काय म्हटलं जातं, निव्वळ निर्यात असं म्हटलं जातं. बघा, एका वर्षाच्या कालावधीतील देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय. एका वर्षाच्या कालावधीतील देशाच्या निर्यात मूल्य आणि आयात मूल्यातील फरक म्हणजे निव्वळ निर्यात होय. आता निव्वळ प्राप्ती, त्यालाच RIP म्हटलं जातं. निव्वळ प्राप्ती परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च. परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च आणि देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च यातील फरक म्हणजे निव्वळ प्राप्ती होय. यातील फरक म्हणजेच काय, निव्वळ प्राप्ती होय. R बरोबर परदेशी नागरिकांनी देशातील वस्तू व सेवांवर केलेला खर्च होय. तर P बरोबर देशातील नागरिकांनी परदेशी वस्तू व सेवांवर केलेला खर्च होय. अशा प्रकारे खर्च पद्धतीमध्ये आपण खाजगी अंतिम उपभोग खर्च पाहिलो, स्थूल देशांतर्गत खाजगी गुंतवणूक खर्च पाहिलो, सरकारी अंतिम उपभोग खर्च आणि गुंतवणूक खर्च पाहिलो, निव्वळ विदेशी गुंतवणूक आणि निव्वळ निर्यात पाहिलो, निव्वळ प्राप्ती पाहिलो. आता आपल्याला दक्षता पाहायची आहे. खर्च पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना घ्यावयाची दक्षता आपण पाहू. पहिली आहे दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. दुहेरी गणना टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या अंतरिम वस्तूवरील खर्च राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नये. दुसरा आहे जुन्या वस्तूच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये. जुन्या वस्तूच्या विक्रीसाठी केलेल्या खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करू नये, कारण तो चालू वर्षाच्या उत्पादनावर केला जात नाही. तिसरा आहे शिष्यवृत्ती म्हणा, निवृत्ती वेतन, बेकारी भत्ता यासारखी हस्तांतरित देणी राष्ट्रीय उत्पन्नात समाविष्ट करू नयेत. चौथा आहे भाग रोखे, कर्ज रोखे इत्यादी सारख्या वित्तीय जिंदगीवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करत नाही, कारण या व्यवहारामुळे वस्तू व सेवांच्या प्रवाहात वाढ होत नाही. पाचवा आहे अप्रत्यक्ष कराची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजू नये. सहावा आहे अंतिम वस्तू आणि सेवांवरील खर्चाचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करावा.
7वा आहे अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजावी. अनुदानाची रक्कम राष्ट्रीय उत्पन्नात मोजावी. वरील तीनही पद्धतीमध्ये उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अमेरिका आणि इंग्लंड सारख्या प्रगत देशांमध्ये उत्पन्न पद्धती लोकप्रिय आहे. काही व्यावहारिक अडचणीमुळे खर्च पद्धतीचा वापर क्वचित केला जातो. भारताचे राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी केंद्रीय सांख्यिकीय संघटना उत्पादन पद्धतीचा आणि उत्पन्न पद्धतीचा उपयोग करते. अशा प्रकारे खर्च पद्धतीमधील ते 5 प्रकार आणि त्यांची दक्षताविषयी आपण माहिती पाहिलेला आहोत. तर पुढचा माहिती आपण पुढच्या तासाला घेऊयात. तर प्रत्येकाने व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. नमस्कार.